नमस्कार, मी उमरे बापू साहेब आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपल्याकडे दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये आज आपल्याकडे बीड जिल्ह्याचे पॅन्थरचे रिपब्लिकन पार्टी ऑफचे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष धम्मा कांडेकर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। उपस्थित राहण्याचं कारण असं आहे की उद्या दिनांक 1 जुलै 2024 सोमवार रोजी 11 वाजता गेवराई तहसील कार्यालयावर गायराधारकाचा भव्य दिव्य असं मोर्चाचं आयोजन धम्मा कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं आहे आणि ते तालुक्यातील जनतेला आव्हान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आपण सविस्तरपणे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। धम्माजी, आपला परिचय सांगा सुरुवातीला। नमस्कार, माझा परिचय धम्मपाल प्रभाकर कांडेकर, राहणार भीमनगर, तालुका गेवराई, जिल्हा बीड, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी राज्य युवा अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। धम्माजी, उद्या तुम्ही भव्य दिव्य असं गायराधारकाचं म्हणजे आंदोलन सुरू केलेलं आहे। तुमच्या या आंदोलनामध्ये काय प्रमुख मागण्या असणार आहेत? आपण उद्याच्या गेवराई येथे जो गायरान जमीन अतिक्रमण घर बचाव मोर्चाचं ज्या ठिकाणी आपण आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण मागणी करतो आहोत की गेवराई शहरातील तसेच ग्रामीण भागातील गायरान जमीन कसणाऱ्या गायरानधारकांना तात्काळ 7/12 मिळाला पाहिजे। गायरान जमीन धारकांना चे पंचनामे बंद पडलेले आहेत ते तात्काळ सुरू करण्यात यावे। गेवराई शहरातील भीमनगर, अचानक नगर, संजय नगर, यशराज नगर, पूर्व गल्ली, इस्लामपुरा चौक अशा बहुतांश ठिकाणी आणि गेवराई शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जे अतिक्रमणामध्ये घरं बांधलेली आहेत त्यांना अद्यापपर्यंत पीटीआर मिळालेले नाही। त्या संदर्भात आम्ही गेवराई तहसीलवर उद्याच्याला मोर्चा काढतो आहोत। किती लोक येऊ शकतात उद्याच्या मोर्चामध्ये? आम्ही एक आव्हान केलेलं आहे। आम्ही कुठं जाऊन कुणाला सांगितलं नाही, तर आम्ही एक सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून समाजामधील प्रत्येक जाती धर्म पंथातील जे जागृत लोक आहेत त्यांना एक आम्ही आव्हान केलेलं आहे। आम्ही कुणाला 10 रुपये दिले नाहीयेत आणि एक आव्हान करून असं सांगितलंय की हे तुमच्यासाठी आम्ही लढतो आहोत, तर ही लढाई पुढे जिंकायची असेल तर तुम्हा आम्हाला एकत्रित येऊन संघटन करणं गरजेचं आहे। हे संघटन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुमचा आमचा प्रश्न निकाली निघणार। धम्माजी, आपण आतापर्यंत आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे का? किती आपल्या नेतृत्वाखाली आंदोलने निघलेत आतापर्यंत? जवळपास 300 ते 350 मोर्चे निघलेले आहेत। वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे, भटकविमुक्तांचे, ओबीसींचे वेगवेगळ्या अशा आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे। जिथं समाजावर अन्याय अत्याचार असतील, वेगवेगळ्या जाती धर्म पंथातील व्यक्तिगत विषय असतील, कोणताही विषय असेल त्या ठिकाणी आपण तिथं जाऊन प्रामाणिकपणे भूमिका बजावण्याचं काम आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत। बरं, आपण म्हणतात 300-350 गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये। त्याच्यामधलं एखादा आंदोलन किंवा मोर्चा असं त्याला यश आले का आपल्या नेतृत्वाकडे? आला असेल तर एखादा आम्हाला उदाहरण द्या। तुम्हाला एक उदाहरण देईन या ठिकाणी। आम्ही गेल्या 14 वर्षापूर्वी नामदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब त्या काळामध्ये सामाजिक न्याय मंत्री होते, त्यावेळेस आम्ही गेवराई येथील जेतवन बौद्धविहार हो म्हणून एक निवेदन दिलं होतं। तत्कालीन त्याच्यानंतर राजकुमारजी बोडोले साहेब होते, त्यांनाही आम्ही तिथं मागणी केली होती। धनंजय मुंडे साहेब सुद्धा होते। तर आमच्या गेवराई येथील भीमनगरचा जो जेतवन बौद्धविहाराचा विषय होता हा गेल्या निवडणुकीमध्ये, नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये जवळपास आम्ही 22-24 अशा कॉर्नर बैठकाच्या माध्यमातून तिथं समाजाच्या पलीकड की आम्हाला आमच्या समाजाच्या बद्दल जे बौद्धविहार आहे समाजाचं ते झालं पाहिजे हे विषय एक्सक्यूज केले होते त्यावेळेस आम्ही, की हे सत्ताधारी लोकांनी आम्हाला हे केलं नाही। आज ते बौद्धविहार होताना दिसते। ते सर्वात मोठं आमचं समाजाचं मोठं आंदोलन असणार आहे, ते एक मोठं आमचं यश आहे। दुसरं, आम्ही 2005ला ज्यावेळेस गेवराई उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 2 ते 3 डॉक्टर होते, तो स्टॉक भरत नसायचा आणि त्या प्लेटला अत्यंत म्हणजे रोडची भयंकर अशी अवस्था होती, तर त्यावेळेस वेळोवेळी अपघात व्हायचे।
त्यावेळी आम्ही ज्यावेळेस पेशंट घेऊन जायचो सरकारी दवाखान्यामध्ये, तर ज्या वेळेस आम्ही दवाखान्यात पेशंट घेऊन जायचो त्यावेळेस तिथं रेफर केलं जायचं. त्यावेळेस आमचे नेते स्वर्गीय अमोलजी दलदर साहेब, भैया साहेब ह्यांचा आणि माझा अत्यंत चांगला संबंध होता. तर त्यावेळेस आम्ही नेहमी त्यांना मी फोन करायचो, ते सांगायचे की धम्माजी पाठवून द्या पेशंटला. ते भरपूर मदत करायचे. आणि मग त्या कालखंडामध्ये चळवळीमध्ये आम्ही बी नौका असल्यामुळं थोडं थोडं शिकण्याचा प्रयत्न करायचो. काही ठिकाणी आंदोलन मोर्चे होत असताना मी स्वतः शाळेमध्ये जात असताना किंवा मला भाषण कधी येईल म्हणून मी असं दप्तर तसंच हातात आणि भाषणं ऐकायचो त्यावेळेस. मग त्या फील्डवरून ते थोडं थोडं शिकत असताना आपण शिकत गेलो. कालांतराने मला असंच एक दोन जणांनी सांगितलं की ह्याच्यावर तुम्ही निवेदन द्या. निवेदन तयार केलं. डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजेत. मग त्यावेळेस आम्ही उपजिल्हा रुग्णालय हा सलाईनवर अशा बातम्या त्या काळातील पत्रकार सकारामजी शिंदे असतील, प्रदीपजी जोशी असतील, त्यावेळेस त्यांनी छापल्या. निवेदनाची दखल घेत तिथलचा भ्रष्टाचार आम्ही ओपन केला. आणि त्यानंतर मग विधिमंडळामध्ये त्याचा एलएक्यू झाला. भरपूर असे विषय झाल्यानंतर मग तिथं तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक झाली. हे एक आमचं मोठं आंदोलन असेल. दुसरं ज्यावेळेस गेवराई तहसील कार्यालय मोंड्याच्या तिकडून इकडं आलं त्यावेळेस सेतू सुविधा तिकडं केंद्र होतं. त्यावेळेस आम्ही मागणी केली, ते सेतू सुविधा केंद्र आम्ही इकडं आणलं. त्याच्यानंतर गेवराई शहरामध्ये जे समजा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असन, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, आपलं बसस्टॉप असेल, या ठिकाणी गतिरोधक बनवण्याचं काम हे मोठं एक आंदोलन झालं. असे विविध असे आंदोलन आम्ही केले ते आज तक आहेत की ते अविस्मरणीय आहे की त्याची दखल घेतली प्रशासनाने. आणि आज ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आम्ही लढतो आहोत, भांडतो आहोत. धम्माजी, आपण राजकारणामध्ये कधी प्रवेश केलेला आहे? मी सन 2001 ला कोणाच्या नेतृत्वाखाली? त्या काळी आमचे जिल्हाध्यक्ष अरुणजी भोले साहेब होते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे. तर त्यांच्या प्रेरणेतून थोडंसं काम करत गेलो. अण्णा सांगायचे काम करायचे तुला. करत 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 शिकत गेलो, घडत गेलो, रडत गेलो, पडत गेलो, कुठंतरी डावलत गेलो, पण संघर्ष जारी आहे. पण राजकारणामध्ये कोणाला आपण आदर्श मानतो? बाबासाहेब, शिव फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे ह्या ज्या महामानवांनी जो त्याग संघर्ष केलेला आहे की समाजातल्या प्रत्येक घटकांनी तुम्ही आम्ही उच्च शिक्षित झालं पाहिजे, तुमचे आमचे कल्याण झालं पाहिजे, हाच मोठा आदर्श. तर आता महाराष्ट्र राज्यामध्ये असे विविध पक्ष एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. खूप असे मोठे पक्ष आहेत, तुम्ही त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश नाही केला आणि एक छोट्या पक्षामध्ये म्हणा किंवा समाजासाठी झटणाऱ्या पक्षासाठी म्हणा तुम्ही प्रवेश केलेला आहे. या मागचा काय कारण असा, उद्देश काय आपला? उद्देश एक आहे की ज्यावेळेस मी 10वी ला असेल, माझे वडील स्मृतिशेष प्रभाकर कांडेकर जे गेवराई नगर परिषदेला कर निरीक्षक होते. तर आमच्या बाबांना पुस्तकं वाचण्याचा पहिल्यापासून आवड होती. आजोबांपासून आमच्या घरात पुस्तक वाचली जाते. तर बाबा एक पुस्तक वाचत होते, रिपब्लिकन चळवळ. तर ते अचानक मी ते पुस्तकात पाहिले, म्हणलं काय बघा. आणि तसं पाहिलं तर मला राजकारणाचा म्हणजे छंद, सामाजिक आवड म्हणून ते आपलं थोडंसं पुस्तक आर्टिकल वाचत गेलो. तर तिथं दलित पॅन्थर आणि नामांतराची चळवळ हे एक आर्टिकल होतं. आणि त्या आर्टिकलमध्ये पॅन्थर राजा ढाले, नामदेव ढसाळ, गंगाधरजी गाडे साहेब, BC कांबळे सर, रासू गोळे, नामदार आठवले साहेब यांचे कवाडे सर यांनी काय संघर्ष केलाय की जे बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं. ज्यावेळेस मिलिंद विद्यापीठाची स्थापना झाली होती, ज्यावेळेस बाबासाहेब औरंगाबादला येत असत, तर त्यावेळेस तिथं बसून मग बाबासाहेबांना असं वाटायचं की हा मागास इलाका आहे, इथं एक विद्यापीठ, इथं एक शाळा, शिक्षणाची दारं पाहिजे. मग त्या कालखंडामध्ये शालेय जीवनामध्ये गंगाधरजी गाडे साहेब यांनी त्यांच्या वाचनामध्ये आलं की अरे इथं बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं, विद्यापीठ असायला पाहिजे. म्हणून मग त्यांनी 1978ला पहिली मागणी त्यावेळेस की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हो म्हणून एक आंदोलन उभारलं. आणि आंदोलन उभारल्यानंतर अविरत 17 वर्षाच्या संघर्षानंतर जो लढा नामांतराचा झाला, त्या दलित पॅन्थरमध्ये मला काम करण्याची संधी भेटली.
मी भूतपूर्व मी रिपब्लिकन पक्षामध्ये गवई साहेबांकडे काम करत होतो, पण कालांतराने अंतर्गत काही घडामोडी झाल्या, काही लोकांना चांगलं काम आवडलं, काहींना नाही आवडलं. ही सगळ्यात मोठी समाजाची शोकांतिका आहे. तुला पुढे जायचे का मला पुढे जायचे, पण प्रश्न समाजाचा एकच आहे. प्रश्न अनेक आहेत, परंतु तिथंच समाजामधल्या पुढाऱ्यांनी एकमेकाला समजून न घेतल्यामुळे हे प्रश्न तिथं. म्हणून मग हे कुठंतरी आपल्याला काम करायचंय, आपण काम केलं पाहिजे, समाजाचं कुठंतरी देणं आहे आपल्याला. मग ह्या अँगलनी काम करत गेलो आणि त्या अँगलनी ज्या भूतपूर्व काळामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला दलित पॅंथरनी कशा पद्धतीने उत्तरे दिली, त्याची पुनरावृत्ती कशी झाली, त्याच्यानंतरची आजची काय परिस्थिती, आजच्या तरुणांना काय पाहिजे, त्या अँगलनी आम्ही थोडंसं समाजामध्ये जात असताना दलित पॅंथर आणि आजचे पॅंथर्स रिपब्लिकन पक्ष जो गंगाधरजी गाडे साहेबांनी माजी मंत्री यांनी स्थापन केलाय, त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सूर्यकांताताई आई साहेब गाडे आणि महाराष्ट्राचे जे आमचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सिद्धांतजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये आज काम करतो आहोत. तर जवळपास बऱ्याच लोकांना माहिती आहे की नामांतर काय, त्या नामांतराच्या मुवमेंटमध्ये काय घडामोडी होते. आज ती दलित पॅंथर जागा करण्यासाठी आम्ही प्रत्येक गाव खेड्या तांडा वस्तीवाडीतल्या आम्हाला ग्राउंडवर आणायचं आहे की हे जे मूलभूत प्रश्न जे प्रलंबित आहेत हे कशामुळे, जो गायरांविषयी जो प्रलंबित आहे, जसं की मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगेन, 1976 माझ्या पंजिनी गायरान धरली होती. 1976 ते 2024 49 वर्ष मध्ये प्रश्न का सुटला नाही. 49 वर्षामध्ये आमच्या गायरानधारकांना, आपल्या गायरानधारकांना मिसअंडरस्टँडिंग करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे. म्हणून मग तुमच्या चॅनलच्या संघर्ष योद्धाच्या माध्यमातून मला सांगायचे, समाजाच्या प्रत्येक घटकाला मला सांगायचे की आपले प्रश्न सोडवण्यासाठी तुमचं आमचं संघटन असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला आम्हाला ग्राउंड लेवलवर काम करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही जवळ संघटित होणार नाही. सरकार काय आदेश काढतंय, सरकारची काय प्रक्रिया आहे, पुढची प्रक्रिया काय, हे तुम्ही आम्ही समजून घेऊन तिथं लढायचंय. तुम्हाला ही आमची लढाई, आपल्याला लढायची, म्हणून पुढे आपण कार्यरत राहणार. आता आपण राजकारणामध्ये किती वर्ष सक्रिय आहात? मी सक्रिय 2001 पासून, म्हणजे आज जवळपास मला 22-23 वर्ष झाली. कोणत्या राजकारणामध्ये आपण काम केलं, पक्षामध्ये काम केलं, राज्यात काम केलं? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये मी काम केलं. त्यावेळेस माजी राज्यपाल रासू गवई यांचा आणि माझा अत्यंत चांगला संबंध आला. वेळोवेळी साहेब राज्यपाल असताना सुद्धा मला फोन करायचे, मला पत्र पाठवायचे. आज मी माझ्याकडे त्यांचे संग्रही पत्र आहे. मला फोनवर बोलायचे. मला त्यावेळेस त्यांनी भरपूर अशा गोष्टी सांगितल्या किंवा जिथं जिथं समाजाचा विषय असेल तिथं तिथं मी तुझ्यासोबत असेल. पण जे चळवळीत काम करत असताना मुवमेंटमध्ये जिथं तुम्हाला पुढे जायचं तिथं बऱ्याच लोकांनी अडवण्याचा प्रयत्न, त्याचं दुःख आहे. पण आज पॅंथर्स रिपब्लिकन पार्टी माजी मंत्री गंगाधरजी गाडे साहेबांनी स्थापन केलेला दलित पॅंथर याच्या माध्यमातून आम्ही राज्यामध्ये आज काम करतो. शहर अध्यक्ष ते महाराष्ट्र अध्यक्ष हा प्रवास खूप मोठा झालेला आहे. फक्त समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरणार. तर आता राजकारण समाजकारण करताना काही अडचणी निर्माण होतात का? खूप. त्याचं पहिलं कारण सांगेन, आणि कारण एकच आहे की समाजामध्ये भरपूर गट येतात, त्याच्यामधला मी एक आहे. माझं एक मत असणार आहे, माझं एक समाजाला सांगणं असणार आहे. भले गटतट असू द्या, पण सामाजिक विषयावर तुम्ही आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. ज्या पॉलिटिकल लोकांनी तुमचा आमचा वापर केलाय त्या पॉलिटिकल लिडरांना तुम्ही ह्या समाजाच्या प्रश्नासाठी त्यांना थोडंसं पुढं करा की हे प्रश्न सुटले पाहिजे. अडचणी भरपूर, पण लढायचंय आणि जिंकायचं. तर आता पावसाळ्यात दिवस सुरू आहेत, तुम्ही भव्य दिव्य असा गायरानधारकाचा मोर्चा सुरू केला आहे. जर उद्या पाऊस आला तर काय मोर्चा रद्द होऊ शकतो का? 100% मोर्चा निघणार आहे. गायरान जमीन अधिकार अतिक्रमण मोर्चा हा निघणार आहे. पाऊस जरी आला, तुफान जरी आलं, की हितालच्या मातीमध्ये राहणारे आम्ही माणसं,
हितालच्या मातीमध्ये काबाड कष्ट करून घाम गाळणारी आम्ही माणसं. हिथं गायरानधारक प्रत्येक जाती धर्म पंथाचा गायरानधारक आहे. त्या गायरानधारकाला माझी विनंती आणि आव्हान असणार आहे, उद्या पाऊस जरी आला तरी मोर्चा निघणार आहे. ह्या सरकारला आपल्याला जागं करायचे. ह्या सरकारने आपल्या गायरानाबद्दल स्पष्ट भूमिका घ्यावी. ह्या अँगलनी आम्हाला काम करायचे आणि ते काम आम्ही करणार आहोत, करतो आहोत. जवळपास तालुक्यामध्ये 100 लोक कामाला लागलेले. पाऊस जरी निघाला तरी आम्ही तो मोर्चा काढणारच. सरकारला दिसलं पाहिजे, कारण आमच्या कष्टाचं, आमच्या घामाचं तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. आम्ही राहत असलेली घरं, आमचा जन्म नव्हता तेव्हापासूनची ती घरं, जिथं आम्ही नगर परिषदेला कर पावत्या भरल्यात, नळपट्ट्या भरल्यात, ती घरं आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही. म्हणून आम्ही त्या मोर्चामध्ये सक्रिय सहभागी होणार आहोत. लोक येतील, आम्हाला विश्वास आहे. आम्ही ठरवलंय मोर्चा निघणार आणि त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी 11 वाजता, जुन्या बस स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून लाल बहादूर शास्त्री पुतळ्यापासून तहसीलला मोर्चा निघणार, म्हणजे निघणार. मी आव्हान करतोय गेवराई तालुक्यातील प्रत्येक गायरानधारकांना, अतिक्रमणधारकांना, सामाजिक समतेसाठी पाऊस जरी आला तर या सरकारला, इथालच्या महसूल मंत्र्याला, इथालच्या मंत्रिमंडळातील महोदयांना, इथालच्या प्रशासनाला दिसलं पाहिजे की तुम्ही आम्ही राहत असलेली घरं, तुम्ही आम्ही कसत असलेली जमिनी, तुम्ही आम्हाला जिथं जायचंय त्या ठिकाणी स्मशानभूम्या नाहीयेत, त्या ठिकाणी त्या स्मशानभूम्या झाल्या पाहिजेत. म्हणून तुम्ही आम्हाला त्या पाऊस जरी आला तर त्या पावसामध्ये आपल्याला त्या मोर्चामध्ये सहभाग व्हायचा आहे. म्हणून सज्ज व्हा आणि उद्याच्या मोर्चाची तयारी करा. आम्ही वाट पाहत आहोत तुमची. एवढंच. काय उद्याच्या मोर्चामध्ये काय आपल्या प्रमुख अशा मागण्या आहेत त्याच्यामध्ये? ज्या गायरानधारकांना 7/12 मिळावा, गायरानधारकांचे प्रलंबित पंचनामे बंद पडलेले, ते पंचनामे तात्काळ करण्यात यावे, अशा 13 मागण्या घेऊन आम्ही तिथं चाललो आहोत. ह्या प्रमुख मागण्यात आमच्या की हे सरकार आम्हाला घुमवतोय आणि 100% संघर्ष योद्धाच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगेल, तालुक्यामध्ये एक मोठी क्रांती आम्ही करणार. आम्ही ह्यांना सोशल इंजिनिअरिंग देणार प्रत्येक गायरानधारकांना, आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून नक्की गायरानधारक पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द आहे माझा तुम्हाला. शेवटचा प्रश्न आहे, तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील गायरानधारकांसाठी आपलं काय आव्हान असणार उद्याच्या मोर्चाविषयी? मी बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील माझं प्रत्येक गायरानधारकाला, अतिक्रमणधारकाला माझं आव्हान असणार आहे. तुमच्या आमच्या अडमुठ्या आणि चुकीच्या धोरणामुळे गायरानाचे प्रश्न तिथं, ते प्रश्न जर निकाली काढायची असतील, तुमच्या आमच्या अंतर्गत वाद बंद करा. 10-5 लोक गोळा झाले, त्याचं काय खरंय, इकडे कशाला जायचंय, ह्याचं त्याचं न ऐकता तुम्हाला तिथं यायचंय. त्याचं कारण आहे मित्रांनो, त्याचं कारण हे की समाजामध्ये काम करीत असताना कुंभा कालविणारे लोक जास्त असल्यामुळं तुम्ही बाहेर निघत नाही, म्हणून तुम्हाला पर्टिक्युलर माहित नसतंय आणि मिसअंडरस्टँडिंग करून तुम्हाला तिथं अडवलं जाते. ते होईल, ते करणार, ते असं होणार आहे, हे करता करता वेळ निघून गेलेली. पुढचा वेळ तुम्ही कवरक वाट पाहणार. तुम्ही पाहत असाल या देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान, या देशामध्ये प्रत्येक जाती धर्म पंथाला सोबत घेऊन देणार जाणार, तुम्ही आम्ही गुन्ह्या गोविंदाने जगणारी माणसं, त्या संविधानाचा जागर करायचा असेल तर तुम्हाला घराच्या बाहेर पडायचे, तुम्हाला सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथं सहभागी व्हायचे. ज्या ठिकाणी तुम्ही लोकांचा ऐकणार, जनरल विषय बोलतोय, लोक सांगणारे असतील, चांगलं सांगणारे असतील, वाईट सांगणारे असतील. माझं मत असेल की तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. नेमकं काय, तुम्ही जाणारच नाही तर तुम्हाला कळणार आहे काय? तुम्ही भेटणारच नाही, बोलणार नाही तर तुम्हाला चुकीची माहिती दिल्यानंतर तुम्ही चुकच सांगणार. म्हणून तुम्ही तिथं जाऊन बघा नेमकं काय. म्हणून माझे आव्हान आहे, जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की बऱ्याच लोकांनी काही ठिकाणी स्टेटस ठेवले किंवा पाऊस आला, लोकसभेची निवडणूक होती आणि पवार साहेबांनी सभा घेतली आणि त्यावेळेस उदयनराजे पडले किंवा आम्ही करू शकतो, संघर्ष योद्धा आहे. मग हा संघर्ष आपला आहे ना. तुम्ही आम्ही 40-45 वर्षापासून तिथं राहतो ना, 30-20 22 वर्षापासून तिथं राहतो ना. आपली
जडणघडण तिथं झाली ना, मग ते त्यांनी पाहिलं तर आपलं का बघू शकत नाहीत? ते त्यांना दिसत नाहीये का? हे एवढे झोपलेत काय? त्यांनीही पाहिलं पाहिजे की इथं कार्यरत जागृत हे लोक. तुमची नोंद झाली पाहिजे. म्हणून मी आव्हान करतोय प्रत्येक जाती धर्म पंथाच्या बांधवाला माझं आव्हान असणार आहे. उद्याचा मोर्चा निघणार आहे. पाऊस पडू काही हो, तुफान येऊ द्या, उद्या तुम्हाला सहभागी व्हायचं.